फडणवीस आणि शिंदेमध्ये वर्षावरती महत्त्वाची चर्चा सुरू असल्याचं कळतंय। दोन्ही नेत्यांची अर्ध्या तासापासून सुरू असलेली बैठक आत्ताच संपल्याची बातमी हाती येते। शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपणार का हे त्यामुळे आता बघावं लागणार आहे। मंत्र्यांची नावं आणि अन्य मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। तर ही महत्त्वाची राजकीय घडामोड वर्षावरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाल्याचं कळतंय। दरम्यान या बैठकीमधूनच एक मोठी बातमी हाती येते। उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। बैठकीमध्ये या नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। गृह खातं सोडून इतर खाती घ्या, फडणवीस यांनी या बैठकीमध्ये हा सूर आळवला। दोन्ही नेत्यांमध्ये वर्षावरती शपथविधी आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। गृह खातं मिळेल अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे, अन्यथा चुकीचा संदेश जाईल असं शिंदे यांनी मत मांडल्याचं सुद्धा या बैठकीमधून पुढे येत आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, शपथविधीला 24 तासांपेक्षा सुद्धा कमी अवधी शिल्लक आहे आणि त्या दरम्यान आत्ता सुरू असलेली ही महत्त्वाची घडामोड ती म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यामधली बैठक ही आत्ताच काही वेळापूर्वी संपलेली आहे। आणि त्यातनं जी मोठी बातमी समोर येते ती म्हणजे गृहमंत्री पद सोडून इतर काही महत्त्वाची खाती देण्याला फडणवीसांनी तयारी दाखवली। गुरु, ही बैठक आता संपलेली आहे। देवेंद्र फडणवीस नुकतेच वर्षा या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर निघालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बैठक संपल्यानंतर बैठकीतले मुद्दे किंवा बैठक जी आहे ती सकारात्मक झाल्याची माहिती मिळते। ज्या मुद्द्यांवर अडलं होतं त्यातले दोन प्रमुख मुद्दे होते, एक तर गृहमंत्रीपद आणि दुसरं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, याच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाल्याचं समजतंय। लवकर जो आहे तो या बाबतीमध्ये तोडगा निघेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। गृहमंत्री पद सोडून इतर खात्यांविषयी बोला असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं समजतंय। म्हणजेच गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्री पदाबाबत जी चर्चा सुरू होती किंवा गृहमंत्री पदाबाबत जे लोक अडली होती ती तिढा अजून काही अंशी कायम असल्याचं समजतंय। मात्र मग गृहमंत्री पद असेल किंवा उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं या सगळ्यावरती सकारात्मक चर्चा झाल्याचे समजतंय। देवेंद्र फडणवीस वर्षावरती आले, दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास वर्षावरती आले होते। त्याच्यानंतर राजभवनावरती दावा करण्यासाठी सत्ता स्थापनेसाठी गेले, त्याच्यानंतर आता पुन्हा जे आहे ते राजभवनावरती आले। त्यामुळे ही गेल्या काही तासांमधली देवेंद्र फडणवीस यांची वर्षावरची दुसरी भेट आहे। एकनाथ शिंदे यांच्यासाठी दुसऱ्यांदा ते भेटीसाठी आले आहेत। सत्ता स्थापनेचा दावा करून आल्यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या वर्षा निवासस्थानी आले। वर्षा निवासस्थानी आल्यानंतर अनेक आमदार त्यांना भेटले। या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं याच्यासाठी गळ घातल्याचं समजतंय। त्यांच्यावरती त्यांनी आग्रह केला, विनंती केली की आपल्याला सत्तेत राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर का सत्तेत राहिलात तर ते वजन आणि त्या पदाची जी एक गरिमा आहे, त्या पदाचं एक महत्त्व आहे, त्या पदाचा एक प्रोटोकॉल आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सत्तेत पदावरती राहणं गरजेचं आहे, उपमुख्यमंत्री पदावरती राहणं गरजेचं आहे। त्यांनी ज्या योजना आतापर्यंत राबवल्या होत्या, मग लाडकी बहीण योजना असो किंवा मग मुंबई महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असो, मग त्यात वेगवेगळे महामार्ग असो, मुंबई मेट्रोचं काम असो, कोस्टल रोडचा पुढचा टप्पा असो, अनेक टप्पे जे आहेत ते पूर्ण करायचे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पदावरती राहणं गरजेचं असल्याचं या आमदारांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या घरी आराम करण्यासाठी निघाले। त्याच्यानंतर आता संध्याकाळी चर्चेचं सत्र जे आहे ते सुरू झालंय। गुलाबराव पाटील असतील, दादा भुसे असतील, उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील, हे अत्यंत निकटवर्तीय व्यक्ती म्हटले जातात एकनाथ शिंदे यांचे। त्यांच्या मंत्रिपदावरती शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। बरोबर, त्यामुळे आता रात्रीपर्यंत या सगळ्या नावांवरती, या सगळ्या चर्चांवरती कशी स्पष्टता येते पंकज हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।